बिझनेस मॅनेजमेंट मध्ये सुद्धा ते पीओएस मेंबर आहेत. एकूण 19 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. त्यांचे काही अचिव्हमेंट आहेत, अनेक अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या कमिटीवर त्यांनी काम केलेलं आहे. अनेक पब्लिकेशन जवळजवळ 12 ते 15 पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. ओरिएंटेशन रिफ्रेशर त्यांनी केलेले आहेत आणि रिसोर्स पर्सन म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा प्रचंड सहभाग आहे. असे वक्ते आपल्याला आज या ठिकाणी लाभलेले आहेत. अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. तिसरंही व्याख्यान लगेच यानंतर होणार आहे. कोणी उठून जाऊ नये. आपल्याला रोजच घाई असते, परंतु आज थोडंसं 2 तास 1.5 तास वेळ द्यावा आणि शांततेत सर्वांनी ऐकावं अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. नाही, इट्स ओके. सीढ़ियां सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना हो. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना हो. मेरी मंजिल तो आसमां है, मेरी मंजिल तो आसमां है. रास्ता मुझे खुद बनाना है, रास्ता मुझे खुद बनाना है. Honorable Principal of this renowned college of Pathadi, Dr. B.A. Chaure sir, guest of honor today, Principal from Tilok Jain Vidyalaya, Shri Ashok Daun sir, Honorable Dr. Ganesh Ji Maharaj Bade, my fellow colleague Dr. Jayashree Khedkar madam, Dr. Ashok Kanade sir, Shekhar Sasane sir. Okay, I forgot to take name of the president of this Parth Vidya Prasarak Mandal, Shri Abhayji Award sir. All my dear colleagues from schools of different parts of Pathadi Taluka. It is indeed my pleasure to be here in this college to share my views on NEP 2020. खरंच मला अतिशय आनंद होतोय. सर्वप्रथम प्राचार्य साहेब मी आपले आभार मानतो. कांडे सर आपले आभार मानतो की आपण मला ही संधी उपलब्ध करून दिली. माझ्या सहकारी मित्रांबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याबद्दल चर्चा करत असताना लेट मी फ्रँकली टेल यू ऑल, जर तुम्हाला प्रेझेंटेशन इंग्रजीमध्ये दिसत असेल तर आय विल बी बायलिंग्वल. हे दोन्ही भाषामध्ये, हिंदीमध्ये सुद्धा मी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी तुमच्यातलाच एक आहे. सास भी कभी बहू थी, सासू सुद्धा कधी सून होती, त्यातलाच हा प्रकार आहे. मी पण काही वर्षांपूर्वी इकडे तुमच्यासारखाच या NEP साठी बसायचो. आता फक्त थोड्या वेळापुरता हा फरक आहे की मी एक अर्धा पाऊण तास इकडे उभा आहे. आय होप यू विल बेअर विथ मी. नेक्स्ट प्लीज. बिफोर मूव्हिंग ऑन टू व्हॉट इज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, we will understand the basic philosophy regarding education. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे, education is manifestation of perfection which is already present in men. शिक्षण हे दुसरं तिसरं काही नाही तर एक परफेक्ट व्यक्ती जो प्रत्येकामध्ये लपलेला आहे. आपण आपल्या बोलीभाषेत सांगायचं झालं तर एक पोटॅन्शियल, ॲबिलिटीज किंवा क्षमता या प्रत्येक व्यक्तीमध्ये ऑलरेडी असतात. शिक्षण फक्त ते पोटॅन्शियल, त्या क्षमता बाहेर काढतं आणि त्यांचा विकास करतं. यालाच शिक्षण म्हणतात असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यानंतर जर आपण एक रिनोन सायंटिस्ट आहेत जगभरात ज्यांचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात, एज्युकेशन इज नॉट merely knowing facts and figures, but education is training of mind to think.
म्हणजे शिक्षण म्हणजे भरमसाठ ज्ञान, माहिती पाठ करणे, संख्या याची माहिती असणं, त्याचं ज्ञान घेणं म्हणजे शिक्षण नव्हे, तर शिक्षणाने तुम्हाला विचार करायला शिकवलं पाहिजे. आणि मित्रांनो, आपलं हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते मला असं वाटतं स्वामी विवेकानंद त्याचबरोबर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जे सांगितलं त्याच्याशी निश्चित सुसंगत आहे असं मला वाटतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सगळ्यांना माहिती आहे 29 जुलै 2020 ला आपल्या कॅबिनेटनी मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये याला पारित केलेलं आहे. त्याच्यामुळे जर भारत सरकारने याचा स्वीकार केलेला आहे, राज्य सरकारने याचा स्वीकार केलेला आहे, तर इट्स क्वाइट ऑब्वियस अँड इट इज इम्प्लाइड टू एक्सेप्ट दिस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. आता मित्रांनो वेळ निघून गेलेली आहे की हे असंच आहे, हे तसंच आहे, पूर्वीचं असं होतं, त्याच्या पूर्वीचं असं होतं, आमच्या काळात असं होतं. आता ही सगळी वेळ गेलेली आहे. आपण शासनाचे नोकर आहोत, आपण नोकरी करतोय, आपण हा पेशा पॅशननी स्वीकारलेला आहे, म्हणजे कुणी आपल्याला बळजबरी केलेली नव्हती. आपण आपल्या स्वतःच्या विचाराने या शिक्षण पेशामध्ये आलेलो आहोत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ही जी आमूलाग्र बदल होत आहेत ती आपल्याला स्वीकारणं आता क्रमप्राप्त आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शालेय स्तरावर सुद्धा इम्प्लिमेंट करत आहोत, त्याला राबवत आहोत. त्यामुळे जोपर्यंत हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुरू होतं तोपर्यंत एक थोडासा आढावा घेऊ इच्छितो की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं आहे काय. गेल्या 2-3 वर्षापासून सर इट हॅज बिकम एन बझवर्ड, म्हणजे सगळीकडे एनईपी चाललेली आहे, पण नेमकं आहे का, कुठले असे प्रॉब्लेम्स तयार झाले जेणेकरून ही आवश्यकता निर्माण झाली की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता येणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये नमूद केल्याप्रमाणे 1948 साली जेव्हा राधाकृष्णन समिती आली आणि त्यांनी भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा घेतला तेव्हा गरज ही होती की भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, देश स्वतंत्र झाल्यानंतर साक्षरतेचं जे प्रमाण होतं ते अत्यल्प होतं. त्यामुळे त्या काळात गरज ही होती की जास्तीत जास्त देशातली लोकसंख्या साक्षर झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानेच धोरणं आखली गेली. मग UGCची रचना करण्यात आली, कंट्रोलिंग बॉडी करण्यात आल्या. नंतर 66 ते 68 कोठारी कमिशनद्वारे विविध धोरणं आखली गेली आणि सर्वात ठळक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आजपर्यंत 2020-21 पर्यंत आपण त्या धोरणाप्रमाणे आपला शैक्षणिक आराखडा तयार केला होता. नव्हे त्या तरतुदींप्रमाणे आपण शिक्षण व्यवस्था राबवली. परंतु आज 1986 नंतर जवळजवळ 34 वर्षानंतर 2020 साली आपण आपलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणलं. ती अंमलात आणण्यामागची काही ठळक उद्दिष्टे होती. सर पुढे घेऊन जा, हे झालंय. काही ठळक उद्देश होती. महाराष्ट्र शासनाची काही उद्देश आहेत, भारत सरकारची काही उद्देश आहेत. महाराष्ट्र शासनाचं, मॅडम बसायचं असेल तर बसा, अन्यथा म्हणजे प्लीज तो दरवाजा लावला तर बरं होईल. थँक्यू. काय माहितीये का, खूप सारखं उठलं तर मला सांगा, आपल्या वर्गातले विद्यार्थी जरा चुळबुळ करायला लागले तर आपला आवाज कुठं जातो. इव्हन डस्टरला सुद्धा त्या विद्यार्थ्यापर्यंत यावं लागतं. जर डस्टर पोहोचलं नाही तर खडू त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचतो. तुम्ही समजू शकता माझ्या मनाची किती घालमेल होती. विषय अतिशय क्लिष्ट आहे, विषय अतिशय किचकट आहे, पण आय हॅव टू एक्सप्लेन दॅट इन अन लुसिड मॅनर. म्हणजे अगदी सर्वसामान्य मुलाला सुद्धा तो समजावा या भाषेत समजवण्याचा प्रयत्न मी करत आहोत. आणि महाराष्ट्र शासनाचा केवळ एकच उद्देश आहे, या देशाला ज्ञान महासत्ता बनवायचं आहे. देशाला मनुष्यबळाची खूप कमतरता निर्माण झालेली आहे आणि इंडस्ट्रीला, देशाच्या विकासाला लागणारं मनुष्यबळ मिळत नाहीये.
ती मनुष्यबळाची कमतरता भरून काढायची आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे, परवडणारं शिक्षण द्यायचं आहे, संशोधनाला गती द्यायची आहे. अशा प्रकारचं शिक्षण देण्यासाठी जे धोरण आखायला हवं ते धोरण यामधनं आखण्यात आलेलं आहे. जेव्हा आपण कौशल्याची गोष्ट करतो, मनुष्यबळाची कौशल्य करतो, सर आपण नेहमी एक जोक सांगितला जातो, आमच्या कॉलेजेसमध्ये नेहमी सांगितला जातो. एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक इन्व्हिटेशन येतं की सर्व इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांना विमानाची फ्री ऑफ कॉस्ट सैर करून आणणार आहे, म्हणजे विमानाची यात्रा घडून आणणार आहेत. सर्व कॉलेजचे प्राध्यापक प्राचार्य खुश होत आहेत विद्यार्थ्यांना की आपल्याला फ्रीमध्ये विमान यात्रा घडणार आहे. मग सगळे प्राध्यापक प्राचार्य, इट्स अन हायपोथेटिकल स्टोरी, सर्व त्या विमानामध्ये जाऊन बसतात. विमान सुरू होण्यामध्ये आधी पायलट एक अनाउन्समेंट करतो की आता आपण ज्या विमानात बसलेला आहात ते विमान आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे. जशी अशी अनाउन्समेंट होते तसे विमानातले सर्व प्राध्यापक त्या विमानातनं खाली उतरतात. प्राचार्य मात्र बसून असतात. प्राचार्य शांतपणे असतात. त्यांच्या चेहऱ्यावर काहीही भावना प्रकट झालेली नसते. आश्चर्याने एक प्राध्यापक येतात आणि प्राचार्यांना विचारतात, अहो हे विमान काही बोईंग कंपनीने तयार केलेलं नाही अमेरिकेच्या, हे आपल्याच पोरांनी तयार केलेलं विमान आहे ज्याच्यातून आपल्याला यात्रा घडवणार आहे आणि तुम्ही घाबरले नाही का? मला तुमचं आश्चर्य वाटतं, तुमचा एवढा विश्वास आहे आपल्या पोरांवर, तुम्ही उतरले नाही. त्यामुळे माझी खात्री आहे जर हे विमान माझ्या मुलांनी तयार केलेले असेल तर हे सुरूच होणार नाही, हे उडणारच नाही, तर मी कशाला घाबरू. जोक्स अपार्ट, याच्यातून हे दिसतं की इंजिनिअरिंग कॉलेजेस मधनं विद्यार्थी इंजिनियर होत आहेत, कदाचित कागदाची डिग्री घेऊन ते बाहेर पडत आहेत, परंतु ऍक्च्युअल कौशल्य जी त्या इंजिनियर्स मध्ये यायला हवी ती त्याच्यामध्ये आलेली नाहीये. म्हणून हा तफावत ज्ञानामधली तयार झालेली असावी. म्हणूनच याच्यावर रामबाण उपाय जो काढलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नेक्स्ट प्लीज, हा काढलेला आहे. याच्यामध्ये तुलनेने थोडासा अभ्यास कमी केलेला आहे. मॅडम इथं जयश्री मॅडम बसलेल्या आहेत. मॅडम आपण जो पूर्वी शिकवायचो सिलेबस आणि आता जो NEPचा सिलेबस आहे, निश्चित तुम्हाला हा कमी वाटला असेल. 2 क्रेडिटचे सब्जेक्ट आहेत. सिलेबस तुलनेने कमी करण्यात आलेला आहे, परंतु कौशल्याचा जो कंटेंट आहे तो वाढवण्यात आलेला आहे, ज्याला आपण स्किल डेव्हलप, सगळं हे करून टाका. मी ऑलरेडी हे सांगून झालेलं आहे. फक्त एक सांगायचं राहिलं, प्राचार्य सरांनी सांगितलं का कोठारी कमिशन, राधाकृष्णन कमिशन 1986, परंतु एक गोष्ट मला त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. आपण युनोचे सदस्य आहोत. युनो म्हणजे युनायटेड नेशन्स. कारण आपण भारतीय आहोत, आपल्या डोक्यात काय कल्पना येतील सांगू शकत नाही. चांगलं चाललं होतं यार, यांना कोणी बुद्धी दिली, कुणी काढलं रे पिल्लू. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, वी आर मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स. आपण या जगाचे सदस्य आहोत त्या युनायटेड नेशन्सचे. युनायटेड नेशन्सने 17 शाश्वत उद्दिष्ट 2030 पर्यंत या जगाच्या कल्याणासाठी, या जगाच्या विकासासाठी निश्चित केलेली आहे. त्याला शाश्वत उद्दिष्टे 17 असं म्हणतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शॉर्ट फॉर्म मध्ये SDG असं म्हटलेलं आहे. आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रासाठी केलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना शिक्षण क्षेत्रासाठी, त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी उद्दिष्ट ठरवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये SDG4 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 मध्ये शिक्षण व्यवस्था येते. आणि त्या युनोने, युनायटेड नेशननी जगातल्या सगळ्या देशांना सांगितलेलं आहे की 2030 पर्यंत तुमच्या देशातल्या सर्वांना अफोर्डेबल
क्वालिटी एज्युकेशन आणि समानता, शिक्षणामध्ये समानता असली पाहिजे असे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. या उद्दिष्टांना भारत सुद्धा काही वेगळा नाही, भारताला सुद्धा हे उद्दिष्ट दिलेलं आहे. म्हणून मी शेवटच्या लाईनमध्ये टाकलेलं आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आखणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 ऑफ युनायटेड नेशन्सला समोर ठेवून करण्यात आलेली आहे. कारण 2030 पर्यंत भारतामध्ये जगातला सर्वाधिक तरुण व्यक्ती असणार आहे. म्हणून त्याला ही सुद्धा पार्श्वभूमी आहे सर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची. नेक्स्ट प्लीज. व्हॉट आर द व्हेरियस visionary statements which are made in national education policy? ढोबळ भाषेमध्ये हे वाचलं नाही तरी चालेल. ढोबळ मानाने फक्त एवढंच सांगायचं आहे, दरवर्षी असरचा अहवाल येतो. मला वाटतं माझ्या शिक्षकांना चांगलं माहिती आहे असर, आणि 8 दिवस शिक्षकांना नावं ठेवली जातात. येस सर नो. असर नावाची एक संस्था आहे, भारतात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल एक सर्वे करते आणि मग हेडलाईनच्या हेडलाईन येतात. 5वीच्या मुलाला अजूनही स्वतःचं नाव, पूर्ण नाव लिहिता येत नाही. 8वीच्या मुलाला साध्या साध्या बेरजा वजाबाक्या किंवा गुणाकार भागाकार येत नाही, असा असरचा अहवाल येतो. आणि 8 दिवस म्हटलं जातात एवढे पगार घेतात. वी आर इन द सेम बोटा. तुम्ही आणि मी एकाच बोटीत बसलेलो आहोत. उलट मी तर नेहमी म्हणजे प्राचार्य साहेब, म्हणजे मला माफ करा, मी सिनियर कॉलेजचा आहे, पण तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या नेहमी मीटिंगमध्ये म्हणतो, आमच्यापेक्षा जास्त काम प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक करतात. खरंच तुमच्यासाठी मी स्वतः टाळ्या वाजवतो, कारण मला माहिती आहे सिनियर कॉलेजमध्ये किती कुठल्या लेवलचं पण तुम्ही खूप काम करता. मग जेव्हा प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांवर असा असर अहवाल आक्षेप घेतो, त्यावेळेस मला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाचं वाटतं. कारण त्याच्या व्हिजन स्टेटमेंटमध्येच म्हटलेलं आहे, पायाभूत साक्षरता आली पाहिजे प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर आणि त्याला संख्या ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. इफ दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर एज्युकेशन पॉलिसी, मग क्लिअरिटी येऊन जाते काय की नेमकं विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे. यापूर्वी 2.5 वर्षाचा पोरगा शाळेत जात नव्हता कसं? जात होता ना. यापूर्वी पोरं अंगणवाडीत जात नव्हती का? जात होती ना. पण त्यांना नेमकं तिथं जाऊन पाव जेवण खिचडी खाण्यासाठी जात आहेत किंवा त्या अंगणवाडीमधून बाहेर पडताना नेमकं त्यांनी काय साध्य केलं पाहिजे, त्याचा उद्देश काय आहे, हा क्लिअरली डिफाईन नव्हता. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने पहिल्या 3 वर्षामध्ये, मग ती अंगणवाडी असेल, बालवाटिका म्हटलंय, महाराष्ट्र शासनाचा GR वाचणं मजेशीर असतं. त्यांची वाक्य, त्यांची शब्द बघून आपल्या ज्ञानात खूप मोठी भर पडते. बालवाटिका 1, 2, 3 असं महाराष्ट्र शासनाचा GR म्हणतो. आणि आता त्या बालवाटिका 1, 2, 3 मध्ये सुद्धा शासन सांगणार आहे की कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम तुम्ही त्याच्यामध्ये घेणार आहात. तर ही थोडीशी उद्दिष्ट होती. त्याचबरोबर आणखी काही कौशल्याचा विजन मध्ये समावेश आहे. ते म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिकेशन स्किल्स आले पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग आली पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग आली पाहिजे. Why critical thinking? Why creative thinking? We all know AI has entered in our life. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे आणि आता तो आपला अविभाज्य भाग झालेला आहे. मग जर AI आपल्या आयुष्यात येणार असेल आणि तो नॉर्मल रुटीन मधले सगळे जॉब्स आपल्यापासून हिरावून घेणार असेल, आपल्या मुलांकडनं ज्या सॉफ्टवेअर कोडिंगसाठी भारत देश ओळखला जातो, आता ते कोडिंग, तो सॉफ्टवेअरचा प्रोग्राम जर आता AI बनवायला लागलेला असेल, तर मग भारत कशासाठी ओळखला जाईल येणाऱ्या काळात? तर AI जे करू शकत नाही ते करणार क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अजून क्रिएटिव्ह थिंकिंगचं काम हाती घेतलेलं नाही. सर्जनशीलता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून कशात कमी पडतोय? क्रिटिकल थिंकिंग, आपण म्हणतो पृथक्करण, अनालिसिस,
प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याच्यामध्ये अजून आपलं AI आलेलं नाही. आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या विजनरी स्टेटमेंटमध्ये म्हणतो की विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिकेशन स्किल्स, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, फाउंडेशनल लिटरसी, त्याच्यानंतर हे जे संख्या ज्ञान मी म्हटलं न्यूमरसी, याचं बेसिक ज्ञान विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी ते गुळगुळीत वाक्य तर आहे, तो विद्यार्थी या भारताचा सृजन नागरिक झाला पाहिजे. नेक्स्ट प्लीज. थोडासा बॅकग्राऊंड सांगणं मला इष्ट वाटतं. फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत. पॉलिसी असे सांगते की सरसकट एकच ज्ञान सगळ्यांना देऊ नका. आयडेंटिफाय करावं लागेल इथून पुढे तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये नेमके कुठले गुण आहेत. यू हॅव टू आयडेंटिफाय द पोटेन्शियल इनसाइड अँड स्टुडंट. ते म्हणतो ना, तुम्हाला विद्यार्थ्याच्या आतमध्ये नेमकं काय लपलेलं आहे. तो फुगेवाल्याचा किस्सा सर सगळ्यांनी ऐकलेला आहे. वन्स अन बलून बॉय यूज टू सेल द डिफरंट कलर बलून्स टू द विलेजेस. एक फुग्यावाला असतो, तो वेगवेगळ्या प्रकारचे गॅसचे फुगे आकाशात उडणारे विकत देत असतो. जेव्हा त्याचा सेल कमी व्हायचा, 2-4 फुगे असेच फेकून द्यायचा, हवेमध्ये सोडून द्यायचा. मग त्या कॉलनीतली मुलं गोळा व्हायची आणि त्याच्याकडनं फुगे विकत घ्यायची. असाच एक पोरगा एक दिवशी त्या फुगेवाल्याकडे येतो, कारण त्या फुगेवाल्याने एक काळ्या कलरचा फुगा आकाशात असाच सोडलेला असतो. तो निग्रो असतो, ऑफकोर्स फॉरेन मधली स्टोरी आहे. निग्रो असतो, त्याच्याकडे येतो आणि फुगेवाल्याला विचारतो, अंकल इजंट दॅट ब्लॅक कलर बलून फ्लाइज इन टू द स्काय. तो काळ्या कलरचा फुगा आकाशात उडतो का? आणि त्यांनी उडताना तो बघितलेला असतो. तो येस माय डिअर, इट्स नॉट दॅट कलर ऑफ द बलून विच टेक्स दॅट बलून इन टू स्काय. फुग्याचा कलर त्या फुग्याला आकाशात घेऊन जात नाही, तर इट इज दॅट हेलियम गॅस विच इज फिल्ड इनसाइड दॅट बलून विच टेक्स दॅट बलून अप इन द स्काय. म्हणजे त्या फुग्याच्या आतमध्ये जो हेलियम गॅस भरलेला आहे, तो हेलियम गॅस त्या फुग्याला वरती घेऊन जातो. इन द सेम वे यू हॅव टू आयडेंटिफाय व्हॉट इज देअर इनसाइड अँड स्टुडंट. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कुठल्या प्रकारचं पोटेन्शियल आहे. जसं सचिन तेंडुलकरचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर यांनी 4-5 वर्षाच्या असणाऱ्या सचिनमध्ये ओळखलं, हा अभ्यासात काही पुढे जाणार नाही, 10वी फेल आहे, हा कशात पुढे जाईल, क्रिकेटमध्ये पुढे जाईल. आणि त्यापासून त्याला क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली. अवर जॉब हॅज नाव शिफ्टेड. गॉन आर द डेज शिक्षक गुरु वगैरे. वी आर फॅसिलिटेटर राईट नाव. आपल्याला फक्त फॅसिलिटेटर म्हणून काम करायचं आहे. वी हॅव टू आयडेंटिफाय व्हॉट इज देअर इनसाइड दॅट स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही गुण आहेत, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत, असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला सांगतंय. आणि त्यानुसार त्याला तुम्ही शिक्षणाची संधी द्यायची. मग याच्यामध्ये लवचिकता आहे, ज्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणतो. असं पण म्हटलं गेलं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इज अन बुफे डिनर और अ बुफे लंच. आपण जातो ना बुफे, लग्नाचा सीझन तर चालू झालेला आहे ना, हा बुफेला जातो. मग आपण काय करतो, मांडून ठेवलेलं आहे तिकडे वेगवेगळे पक्वान्न, आपल्याला जे आवडतं आपण ते त्याच्यातनं सिलेक्ट करतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इज लाईक दॅट. इट्स अन बुफे लंच, इट्स अन बुफे डिनर. मुलांना काय आवडतं त्यांनी त्या पक्वान्नाला आपल्या ताटामध्ये, आणि ही फ्लेक्झिबिलिटी घ्या मला, कारण आपल्या शालेय शिक्षणाकडे यायचं आहे. मॅडम पण थांबलेल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल माझं स्पीड जरा, कारण मला असं होतं की त्या कमी वेळामध्ये कसं कम्प्लीट करायचं. या पुढे फंडामेंटल हे आहे, मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट वगैरे याच्यामध्ये दिलेला आहे. फक्त मी तुम्हाला कॉन्टेक्स्ट समजून सांगतो. फिगर्स आहेत माझ्याकडे, मी वेग अजिबात बोलणार नाही. वाय देर इज अ नीड टू इम्प्लिमेंट, म्हणजे नेमकं अशा काय प्रोसेस केलेल्या आहेत या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये. सर्वात मोठा विषय आहे की जग बदलते. सरांनी त्याचा थोडासा वेध घेतला. खूप डिमांड्स बदलत आहेत. 21व्या शतकातल्या ज्या स्किल्स हव्यात त्या बदलत्यात, त्या जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये मिळत नव्हत्या, म्हणून गरज निर्माण झाली. आणि एक सर्वात महत्वाची, शिक्षणामध्ये जी गळती होते ना, ते एक मुख्य कारण आहे, ज्याला आम्ही GER म्हणतो, ग्रॉस एनरोलमेंट रेशो. भारताचा GER विकसित देशांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. हे पुढची स्लाइड घे, मी GER दाखवतो काय. दिस इज ग्रॉस एनरोलमेंट रेशो. तुम्ही जर इकडे बघितलं, मी दाखवतो, 26.3. इज इट विजिबल टू यू ऑल? भारताचा GER 26.3 आहे. मी एक्सप्लेन करतो म्हणजे नेमका काय. ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे जर ढोबळ, म्हणजे सोप्या भाषेत, 100 मुलं पहिलीला आले
असं समजा 100 मुलं पहिलीला आले तर त्या 100 मुलांपैकी फक्त 26.3, आता 5च्या अलीकडे म्हणून 26 घेऊन टाकतो राऊंड फिगर, 100 पैकी फक्त 26च मुलं 12वीच्या पुढे शिक्षण घेतात. हा भारताचा स्टॅटिस्टिक्स आहे. आपण म्हणतो लोकसंख्या एवढी झाली काही अडचण यायला नाही पाहिजे, पण अडचण आहे. 100 मुलं पहिलीला गेल्यानंतर फक्त 26 मुलं कॉलेज पर्यंत. सर आजकाल डिव्हिजन भरायला प्रॉब्लेम येतोय. ग्रॉस एनरोलमेंट रेशो 100 मुलं पहिलीला आल्यानंतर फक्त किती? 26 मुलं. आणि आपण महाराष्ट्राला सर्वात प्रगत राज्य समजतो. माझ्याकडे महाराष्ट्राची टक्केवारी आहे. महाराष्ट्राची पोझिशन बघा. महाराष्ट्रामध्ये त्याचा GR 32 आहे. महाराष्ट्राचा GR 32 आहे म्हणजे काय हो नेमकं? म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा 100 मुलं पहिलीला ऍडमिशन घेतात त्यातली किती मुलं येतात कॉलेजमध्ये? किती? 32. सो नाईस ऑफ यू. पण आपल्याला कॉलर वगैरे उडवायची काही गरज नाही. सिक्कीम सारखं छोटस राज्य आहे, त्यांचा GR बघितला 53.9, म्हणजे जवळजवळ 54 आहे. म्हणजे सिक्कीम सारख्या छोट्या राज्यामध्ये जेव्हा 100 मुलं पहिलीला ऍडमिशन घेतात त्यातली 54 मुलं हायर एज्युकेशन पर्यंत येतात. त्यांचा GR आपल्यापेक्षा चांगला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 इम्प्लिमेंट करण्यामागे विद्यार्थ्यांचा GER 50 पर्यंत घेऊन जाण्याचा मानस केंद्र सरकारने, आपण 100 पर्यंत घेऊन जाते नाही या, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आपलं उद्दिष्ट सर अजून 100 नाही, कुठपर्यंत घेऊन जायचं आहे? 50 पर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे तो GR रेशो, असं उद्दिष्ट आहे. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांची ही जी गळती होते ती थांबवायची आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये. नेक्स्ट प्लीज. या पुढे घ्या, फास्ट घ्या. थोडक्यात सांगतो. मोठं पॉलिसी डॉक्युमेंट आहे NEP 2020. त्याच्यामध्ये 4 भाग केलेले आहेत. त्याच्यातला जो पहिला भाग आहे पार्ट 1 तो स्कूल एज्युकेशन, शालेय शिक्षणाविषयी आहे, तो तुम्ही वाचू शकता. दुसरा भाग हायर एज्युकेशनच्या संदर्भात आहे. तिसरा भाग हे जे रिसर्च इन्स्टिट्यूट सेट करायचे आहेत, हे नॅशनल इम्पॉर्टन्सच्या ज्या इन्स्टिट्यूट सेट करायचे त्या संदर्भातल्या आहेत. आणि जो लास्टचा चौथा भाग आहे तो इम्प्लिमेंटेशन, ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात कसं राबवायचं या संदर्भात आहे. NEP 2020 मध्ये 4 पार्ट्स आहेत आणि जवळजवळ 27 चॅप्टर्स याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट प्लीज. या पुढे घ्या. हा टेबल जरा मला तुम्हाला समजून सांगायचा आहे. हा टेबल समजला की बऱ्यापैकी आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अस्तित्वात येईल. थोडंसं कम्पॅरेटिव्ह करून आणलेलं आहे. 1968 किंवा 86 पर्यंत 10+2+3+2 म्हणजे 10, 12वी ग्रॅज्युएशन आणि 2 वर्षाचं काय होतं? PG होतं, जे तुम्ही आम्ही सगळे शिकलो. 5, 3, 3, 4, 4, 1. नॉर्मली शालेय शिक्षणाबद्दल समजून सांगत असताना 5, 3, 3 आणि 4 पर्यंतच थांबतात. मी आपल्या कॉलेजचे 4 याच्यामध्ये ऍड केले आणि PGचा 1 त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. जरी आपण लवकर शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना टाकत होतो तरी पण फॉर्मल एज टू एंटर इन टू स्कूल एज्युकेशन वॉज 6, whereas इन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 3ऱ्याच वर्षी फॉर्मली तो ऍडमिशन घेणार आहे बालवाटिकेमध्ये. मग तिथे 1, 2, 3 त्याच्या कम्प्लीट होणार आहे. येणाऱ्या काळात सर आपल्याला हे फेस करायचं आहे. बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेण्यासाठी एक कॉमन लेवलची एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे आणि त्याच्या थ्रूच तुम्हाला FY ला ऍडमिशन मिळणार आहे. अजून आपल्याकडे इम्प्लिमेंट झालेलं नाहीये, पण जर आपण नॉर्थची राज्य बघितले, दिल्लीमध्ये सर विद्यापीठामध्ये किंवा फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आता ती टप्प्याटप्प्याने आपल्याकडे सुद्धा इम्प्लिमेंट होणार आहे. फॉरेन युनिव्हर्सिटीज, येस, दे हॅव अलाउड. खरंच भारत शिक्षण संस्थेला 60 वर्ष पूर्ण होत आहे. खूपच अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे. माझ्या शुभेच्छा आहेत. पण भारतातल्या शिक्षण संस्थांपुढे येणाऱ्या काळात खूप मोठी आव्हानं निर्माण होणार आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला गव्हर्नमेंट आता सडळ हाताने, म्हणजे वाढपे आपला असला पाहिजे लग्नामध्ये,
मग जरा जेवण भेटतं चांगलं. अगदी त्याच स्टाईलमध्ये गव्हर्नमेंट सढळ हाताने प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असू द्या किंवा फॉरेन युनिव्हर्सिटीज असू द्या, सगळ्यांना परवानगी देते. येणाऱ्या काळात सर्व शिक्षण संस्थांपुढे स्पर्धा निर्माण होणार आहे आणि विद्यार्थी मिळवण्याची ती स्पर्धा असेल. चार्ल्स डार्विन सांगून गेला, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे जो एन्व्हायरमेंटला सिच्युएशनला इवन स्ट्रॉंगेस्ट ऑफ स्पेशी विल नॉट सर्वाइव्ह बट द स्पेशी हु विल अडॉप्ट द एन्व्हायरमेंट विल सर्वाइव्ह. म्हणजे जो हा घडणारा आजूबाजूला बदल आहे त्या बदलाला आत्मसात करेल तीच शिक्षण संस्था येणाऱ्या काळात 2030 नंतर मला वाटतं जिवंत राहील. 2027 पर्यंत सर अजून आपल्याला DE ऑफिसनी बघितलेला नाहीये वर्कलोड. लक्षात आला असेल तुमच्या की DE ऑफिस पूर्वी पत्र पाठवायची सर की ह्या तारखेच्या, मला सप्टेंबरची 10 होती की काय मला माहिती नाही, की वर्कलोड सबमिट करा. का? कारण त्याच्यावरनं आकृती बंद ठरायचा, पोस्ट ठरायच्या, आपल्या किती जागा आहे. आता DE ऑफिस सध्या काही मागत लवकरच बॉम्ब पडेल त्याचा, कारण नंतरनं जेव्हा आकृती बंद तयार होईल तेव्हा 2017ची विद्यार्थी संख्या नाही किंवा 2018ची विद्यार्थी संख्या नाही, ती डायरेक्ट 2027ची विद्यार्थी संख्या किंवा 2030ची विद्यार्थी संख्या. आणि सिनियर कॉलेजमध्ये आज द कॉलेज अँड आय हॅव व्हिजिटेड एव्हरी डॅम कॉलेज इन दिस पुणे युनिव्हर्सिटी. मी सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन आलेलो आहे आणि सगळीकडे प्रायव्हेटली चर्चा करतो. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, सर ते विद्यार्थी कुठं चाललेत, आम्हाला काही कळायला मार्ग नाही. वर्गामध्ये विद्यार्थी नाही ते ठीक आहे, पण पटावरची पण विद्यार्थी संख्या हळूहळू वी हॅव टू थिंक ओव्हर इट व्हेरी सिरियसली, अदरवाईज वी विल हॅव टू फेस लॉट ऑफ चॅलेंजेस. शेवटचा मल्टिपल एंट्री आणि एक्झिट हा काही अजून शालेय स्तरावर लागू करण्यात आलेला नाहीये, परंतु काल परवा UGCने जो नियमावली घोषित केलेली की एक मुलगा आता एकाच वेळी 2 डिग्र्या घेऊ शकतो. एक बऱ्याच केसेस झाल्या शालेय स्तरावर, आपला सहकारी प्राध्यापक किंवा शालेय शिक्षक शिक्षण घेत असताना त्यांनी डिग्री घेतली, त्याच्या विरुद्ध माहिती अधिकार वापरण्यात आला, त्याच्यानंतर ब्ला ब्ला ब्ला. आता तसं होणार नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपला सहकारी प्राध्यापक शिक्षक असताना देखील जर शिकत असेल तर त्याची कुठेही कंप्लीट केली तरी त्याची नोकरी जाणार नाही, कारण UGCने आता एकाच वेळेला 2 डिग्रीज किंवा 2 PG करायला परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे ऍडमिशन्स हे फक्त जून जुलैमध्येच होणार नाही, ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये नाही बाबा गेलं वर्ष वाया, असं होणार नाहीये. जानेवारीमध्ये सुद्धा ऍडमिशन होणार आणि जून जुलै 2 सायकलमध्ये ऍडमिशन होणार आहे. त्याला परवानगी 2-3 दिवसापूर्वी दिलेली आहे. नेक्स्ट प्लीज. मी जरा फास्ट घेतो कारण मी मॅडमला म्हटलं मॅडम एकदा बोलायला सुरुवात झालो ना, जे आठवल जे माहिती येते ते देण्याचा प्रयत्न करतो. शालेय शिक्षणाकडे येतो, कारण काय मला स्ट्रिक्टली सांगितलं की शालेय शिक्षणावर बोला. पायाभूत स्तर आहे, मला वाटतं हे सर्वांना माहिती आहे. 5, 3, 3, 4 पहिले जे 5 आहेत बालवाटिका, अंगणवाडी वगैरेचे 3, तिथं वयवर्ष 3 ते 6चा विद्यार्थी आहे. त्याच्यातच 2 वर्ष ऍड केलेले आहेत पहिली दुसरीचे, म्हणजे दुसरी पर्यंतचे हे पहिले 5 आहेत. दिस 5 मीन्स बालवाटिका 1, 2, 3 पहिली आणि पहिले 5 सांगा काय? बालवाटिका 1, 2, 3 प्लस पहिली दुसरी, पहिले 5 क्लिअर. नंतरचे 3 दुसरी पर्यंत आला, तिसरी, चौथी, 5वी. 5वी झाली, 6वी, 7वी, 8वी आणि हा जो शेवटचा 4 आहे 9वी, 10वी, 11वी, 12वी. आता इथं खरी गोम, कारण महाराष्ट्र शासनाचा 16 एप्रिलचा GR माझ्याकडे आहे. 16 एप्रिल 2025चा GR माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की यापुढे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या स्तराऐवजी फक्त पायाभूत स्तर, वय वर्ष 3 ते 8, बालवाटिका 1, 2, 3 इयत्ता पहिली व दुसरी असे. त्यानंतर पूर्व तयारी स्तर म्हणजे 3री, 4थी, 5वीला त्यांनी काय म्हटलंय? पहिल्याला काय म्हटलं? पायाभूत स्तर. पहिल्याला काय म्हटलंय? पहिल्या 5ला पायाभूत स्तर. दुसऱ्याला काय म्हटलंय? 3री, 4थी, 5वीला पूर्व तयारी स्तर.
6वी 7वी 8वीला काय म्हटलंय त्यांनी? पूर्व माध्यमिक स्तर आणि 9वी 10वी 11वी 12वी या सरसगट 12वी पर्यंत त्यांनी काय म्हणलं? माध्यमिक स्तर. आपल्याला जे म्हणायची सवय लागली, मी उच्च माध्यमिकला शिकवते किंवा शिकविते, आता उच्च माध्यमिक मधला उच्च, फक्त माध्यमिक आहे. आणि असं शासन निर्णय सांगतो की आता तुम्ही त्याला ते म्हणायचं नाही, आता काय म्हणायचं? माध्यमिक स्तर असं म्हटलं. नेक्स्ट प्लीज. मला वाटतं आता बऱ्यापैकी उजळणी चांगली पक्की झाली. 5 3 आणि पुढचं सांगतो मी. आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे, मला तुम्हाला सांगायचंय. तर बरं कसं आहे माहितीये का, मला शिक्षकांचं असतं, मी तिकडे जातोय, मला काय मिळणार? मी माझे 2 तास देतोय तिकडे बाबूजी आव्हाड कॉलेजला, तिथून आल्यानंतर मला काय मिळणार? ठीक आहे, सर्टिफिकेट तर मिळणारच आहे, जेडपीने कंपल्सरी केलेलंच आहे, पण तरी पण काय फायदा मिळणार? तर आज तुम्हाला हा फायदा मिळणार आहे. तुम्हाला एक अशी गोष्ट सांगून जाणार आहे येणाऱ्या काळातली की ती तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या कारण मुलं, नातेवाईक आणि नंतर बरोबर तर आहेच ना, पहिले आपला स्वतःचा स्वार्थ, नंतर परमार्थ. Vocational education has been made compulsory from school level in national education policy. Vocational education म्हणजे काय? सुतारकाम, फिटरकाम, शिवणकाम, येतंय का लक्षात? केशकर्तन, हे जे 12 बलुतेदार आपल्याकडे असायचे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये व्होकेशनल ट्रेनिंग असं म्हणतो. टर्नर, फिटर, जे 8वी 9वी 10वीला कुठल्या तरी शाळेमध्ये नाही का टेक्निकल ब्रँच असली की त्याला घ्यायचे. आता 6वी नंतर. आता कसं काय मनामध्ये ना कान, बरं आमचं डोकं आहे ना इतकं भारी आहे ना, काय राव नुसत्याच मोठ्या मोठ्याला गप्पा करून राहिले सर, हे कसं करणार मला सांगा. आपण कशाला टेन्शन घ्यायचे? शासन बसलंय ना, पॉलिसी आणली ना. जसं तुम्हाला कामाला लावलंय शाळेच्या लेवलवर, तसं ITI कामाला लावतील ना. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंजिनिअरिंग कॉलेजेस, ते काहीतरी ऍक्ट करणार आणि त्यांना कंपल्सरी करणार की तुम्ही शाळांमध्ये जाऊन शिकवा. म्हणजे थोडक्यात काय, येणाऱ्या काळात शाळांना, माध्यमिक शाळांना ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबरोबर टायअप करावा लागणार, MOU करावा लागणार, त्यांची टेक्निकल मंडळी शाळेत येणार. अहो जपानमध्ये हेच चालतो. आमच्याकडे आता मध्यंतरी सर माझा व्हिडिओ बघितला असेल सोशल मीडियावर, जॅपनीज टीचर मी बोलवलं. माझ्या जर तुम्ही युट्यूब चॅनलवर गेलात किंवा डॉक्टर मंगेश वाघमारेच्या फेसबुक अकाउंटवर गेला तर गेल्या वर्षभरात माझ्याकडे कमीत कमी एक 27-28 प्रोग्राम झाले. त्याच्यामधला एक प्रोग्राम होता, जॅपनीज मॅडमला आम्ही जपानमधनं इन्व्हाइट केलं होतं आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा अशी आयोजित केली होती की जपानचं एज्युकेशन आणि आमचं एज्युकेशन याच्यामधला महत्वाचा फरक काय. तर त्यांनी तो फरक कुठं सांगितला, आमच्याकडे 1लीच्या 2रीच्या मुलांना 1 तास प्रॅक्टिकलचा असतो खेळा, वेगवेगळ्या प्रकारचे खिळे, प्लायवूड, हॅमर वेगवेगळ्या प्रकारचे दाखवले जातात. खिळा ठोकून घेण्याचं सुद्धा प्रशिक्षण आम्ही 1लीच्या आणि 2रीच्या मुलाला देतो. दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज व्होकेशनल एज्युकेशन. खिळा ठोकता येत नाही हो इंजिनियरला, इट्स अ फॅक्ट. And that is why vocational education has been made compulsory in school level. Next please. मॅडमचा टाइम मी घेतोय पण मला माफ करा. एक मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणून नावाचा टॉपिक आहे, तो सुद्धा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे बहुविद्याशाखीय, स्कूल लेवलला बहुविद्याशाखीय असतंच ऑलरेडी. मुलं सर्व प्रकारची विषयांचा अभ्यास करतात, पण आमच्या सिनियर कॉलेजला थोडेसे साचेबंद आर्ट्स प्राचार्य म्हणून तुम्हाला पण जाणवत असेल. सायन्सवाल्यांना असं वाटतं आम्ही सायन्सवाले, कॉमर्सवाल्यांना वाटतं आम्ही बिझनेसवाले, कॉमर्सवाले, आणि आर्ट्सवाल्यांचे बिचाऱ्यांचे कुणी यावा आणि आम्हाला सांगा आम्हाला प्रॅक्टिकल असतं, आम्ही 5 वाजेपर्यंत थांबतो, आम्ही 6 वाजेपर्यंत थांबतो. तुम्ही घ्या ना प्राचार्य साहेब, द्या ना आर्ट्सवाल्यांना कार्यक्रम. येतंय का लक्षामध्ये? आता ह्या ज्या साचेबंद कप्पेबंद भिंती आहेत सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्सच्या, आता ह्या नवीन शैक्षणिक राष्ट्रीय तुम्हाला सांगतो सर, मला इतका फायदा झाला ना, सगळं कॉलेज हलवून टाकलं सर. निवासला विचारा, ह्याचा अभ्यास फार पूर्वीपासून मला करायला मिळाला. डॉक्टर पराग काळकर सर आहे, मला पराग काळकर सरांनी एकदा बोलून घेतलेलं विद्यापीठामध्ये. NEPचं अजून वारं आलेलंच नव्हतं.
सर, राज्याच्या सुकाणू समिती जी मुंबई विद्यापीठाचे आता कुलगुरू आहेत कुलकर्णी साहेब, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी सुकाणू समिती होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची, त्या समितीमध्ये काळकर सर होते. त्यांनी मला एकदा विद्यापीठात बोलावले, मंगेश आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येते, तुला अभ्यास करावा लागेल. काय सांगू, इतका फायदा झाला सर, मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये इतका फायदा करून घेतला. याच्यामध्ये मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन होतं, म्हणजे सायन्सचा विद्यार्थी आर्ट्सचा विषय घेऊ शकतो, कॉमर्सचा विषय घेऊ शकतो, कॉमर्सचा विद्यार्थी आर्ट्सचा विषय घेऊ शकतो, सायन्सचा विषय घेऊ शकतो, अशी सगळी व्यवस्था होती. हे मला सगळं माहिती होतं. मी जेव्हा ऑटोनॉमस असल्यामुळे माझा सिलेबस डिफाईन केला ना सर, 4 विषय मला द्यावे लागले. सगळ्यात पहिला विषय घेतला मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, दुसरा विषय घेतला प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, बेसिक्स ऑफ मॅनेजमेंट. नाही का, मॅनेजमेंटचं वार आहे ना, MBAचं मॅनेजमेंटचं वार आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं वार आहे. त्याच्यानंतर माझा तिसरा विषय होता फायनान्शियल मॅनेजमेंट आणि चौथा विषय होता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आणि जेव्हा इंडक्शन प्रोग्राम होतात ना, ते इंडक्शन प्रोग्राममध्ये सगळ्यांना मी विनंती केलेली, माझे जे ओईचे विषय आहेत ना, फक्त मला विद्यार्थ्यांना सांगू द्या. तुम्हाला सांगतो सर, माझ्याकडं ओईला 750 ऍडमिशन होते. प्राचार्य झावरे सरांना एक कमिटी स्थापन करावी लागली, ताकते मॅडम त्या कमिटीमध्ये होता, की हे वाघमारे सरांकडे 750 मुलं गेले कसं काय. कॅन यू इमॅजिन, माझ्या एका डिपार्टमेंटकडं आमच्या कॉलेजमधल्या 750 मुलांनी ऍडमिशन घेतलं. कशासाठी? ओईला. तुम्ही फक्त मुलांना नेमका कोणत्या विषयात आवड आहे ते ओळखा आणि ते विषय त्यांच्या समोर मांडा, मुलं बरोबर तुमचा विषय करणार. म्हणजे मला तर खूप फायदा झाला या मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशनचा. पुढचा घ्या, पुढे घ्या. होलिस्टिक, 2 मिनिटं बोलतो फक्त याच्यावर. सर्वांगीण विकास झाला पाहिजे, 360 डिग्री डेव्हलपमेंट, त्यालाच होलिस्टिक एज्युकेशन हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे नाही का, आपले द्रोणाचार्य शिकवताना म्हणजे अर्जुनाने फक्त धनुष्यबाणच नाही चालवला, कधी मध्ये त्याला गदा पण द्यायचे ना चालवायला, भाला पण द्यायचे नकुल सहदेवचा. येस सर नो, थोडस तत्वज्ञान पण सांगायचे. म्हणजे 360 डिग्रीमध्ये विद्यार्थ्याची प्रगती झाली पाहिजे हा उद्देश ठेवून फिजिकल एज्युकेशनचा पार्ट पण सर तुम्ही बघितला असेल, खूप महत्वाचा करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जे ऑलराऊंड डेव्हलपमेंट, इमोशनल कोशंट असेल, क्रिएटिव्ह थिंकिंग असेल, कम्युनिकेशन स्किल्स असेल, याचा पण पार्ट खूप महत्वाचा केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, ऑलराऊंडर बनला पाहिजे कोण, विद्यार्थी, हे समोर ठेवून हे धोरण आखण्यात आलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. इव्हन इंजिनिअरिंग कॉलेजला पण आता सिंगल फॅकल्टी कॉलेजचं फार अवघड होणार आहे सर. म्हणजे लॉ कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, कारण जेव्हा बहुविद्याशाखीय ज्ञान द्यायचं आहे तेव्हा तुम्ही बहुविद्याशाखीय आणणार कुठून, तुमचा वर्कलोड कमी होणार आहे. मग नाही तर समजा एखाद्या इंजिनिअरिंगच्या पोराला वाटलं मला इतिहास शिकायचा आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, त्याच्यामुळे काय होणार आहे, जर तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इतिहास नसेल ना तर त्याला मुभा आहे, त्यांनी बाबूजी आव्हाड कॉलेजमध्ये यायचं आणि इतिहास तिथून शिकायचा. त्याचे क्रेडिट्स अकॅडमिक बँकमध्ये, पण तुमच्या कॉलेजचा इतिहासाचा वर्कलोड गेला. कोणाचा? इंजिनिअरिंग कॉलेजचा. तो जो इंजिनिअरिंगचा विषय असायचा ना त्याचा वर्कलोड गेला, यांचा वर्कलोड वाढला. आर यू गेटिंग माय पॉइंट? अशी व्यवस्था जर तुमच्या आजूबाजूला जर अवेलेबल नाहीये, तुम्ही फॉरेन मधल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऑनलाईन ऍडमिशन घेऊन ते क्रेडिट्स कम्प्लीट करू शकता. गेला तुमचा वर्कलोड फॉरेन विद्यापीठात. म्हणून सिंगल फॅकल्टी कॉलेजेस आहेत, त्यांना सवय करायला आजच्या काळामध्ये अवघड जाणार आहे. म्हणून बरेचसे शिक्षण मंडळ, सर तुम्ही सजेस्ट करू शकता, बऱ्याचशा शिक्षण मंडळांनी असा निर्णय घेतलेला आहे जे सिंगल फॅकल्टी कॉलेज आहे. तुम्ही जर अर्ज केले, मी आता सुदैवाने त्या छाननी कमिटीवर पण काम करतो पुणे विद्यापीठाच्या, तर मला असं लक्षात आलेलं आहे जे सिंगल फॅकल्टी कॉलेज होते त्या शिक्षण संस्थांनी फार्मसी कॉलेजचं, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचं, नवीन कॉलेजचा प्रस्ताव केलेला आहे, जेणेकरून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जर असं मल्टी डिसिप्लिनरी शिक्षण देण्याची वेळ आली तर तो विद्यार्थी आपल्या कॅम्पसमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जाता कामा नये, आपल्याच कॅम्पसच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांनी तो विषय घेतला पाहिजे. तर अशी व्यवस्था या शैक्षणिक धोरणामध्ये केलेली आहे. नेक्स्ट प्लीज. यापुढे ओके, या पुढे घेऊन टाका. थोडंसं याच्याबद्दल बोलतो.
अजून उच्च शिक्षणामध्ये 2027 नंतर ते विषय येणार आहेत, पण सिलेबस बनवताना आम्ही BOS वर असल्यामुळे आम्ही 4 वर्षाचा सिलेबस विद्यापीठाला सबमिट केलेला आहे. अजून तरी पुणे विद्यापीठाने कुणालाही 4 वर्षाची डिग्री घ्या असं कंपल्सरी केलेलं नाहीये. तो विद्यार्थ्याला चॉईस दिलेला आहे. अजूनही पुणे विद्यापीठाची डिग्री 3 वर्षाचीच आहे, परंतु नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे 4 वर्षाची डिग्री दिलेली आहे. मी पहिल्या स्लाइडमध्ये नाही का तो पुढचा 4 दाखवला होता, तो डिग्रीचा 4 होता. जर 4 वर्षाची डिग्री घेतली तर त्याला पदव्युत्तर पदवी म्हणजे ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो ते किती वर्षाचं असेल? 1 वर्षाचं असेल. क्लिअर? सिनियर नसल्यामुळे मी ते सांगत नाही की फर्स्ट इयर मधून सुद्धा मुलगा कॉलेज सोडलं का त्याने काय अडचणी आल्या आणि त्याला 2-3 वर्ष जमलं नाही आणि पुन्हा त्याला वाटलं सेकंड इयरला परत आहे तरी त्याला चान्स आहे. कुठं? मल्टिपल एंट्री, मल्टिपल. पण असं त्यांनी खूप 7 वर्षाचं लिमिट टाकले सर त्याला. म्हणजे समजा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं एखाद्या मुलाने, घरात काही अडचणी आल्या, फर्स्ट इयर कम्प्लीट केलं आणि नंतर ऍडमिशन नाही घेतलं, त्यांनी एक 4 क्रेडिटचा कोर्स करायचा, त्याला फर्स्ट इयर कम्प्लीट झाल्याचं एक सर्टिफिकेट मिळणार आहे आणि तो त्याच्या जीवावर नोकरी करू शकतो. सेकंड इयर जर त्यांनी कम्प्लीट केलं आणि त्याला सोडायची वेळ आली, दुर्दैवानं 2-3 वर्ष त्याला जमलं नाही शिक्षण घ्यायला, डिप्लोमा सर्टिफिकेट त्याला देण्यात येणार. 3ऱ्या वर्षानंतर पदवी देण्यात येणार. 4थं वर्ष कम्प्लीट केलं तर ऑनर्स नावाची डिग्री, दिल्ली विद्यापीठामध्ये ऑनर्स आहे. पूर्वीचे बोगा लोक म्हणायचे मी BA ऑनर्स आहे, ऑनर्स डिग्री त्यांना देण्यात येणार आहे. हा उच्च शिक्षणामध्ये झालेला बदल आहे. नेक्स्ट प्लीज. लँग्वेज बॅरियर, माननीय प्राचार्यांनी सांगितलं की लँग्वेज बॅरियर काढण्याचा प्रयत्न होतोय. लॉचं शिक्षण खूप सारं मराठी भाषेमध्ये पुस्तकं ट्रान्सलेट होत आहेत. मातृभाषेतून शिक्षण देण्याचा मनोदय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने व्यक्त केलेला आहे, कारण मातृभाषेतूनच आपण चांगलं शिकू शकतो असा मानस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आहे. याला अपवाद आहे मध्यंतरी आलेला जिया, त्याला स्थगिती मिळालेली आहे. पुढे जाऊया. कळलंच असेल मी कशाबद्दल बोललो. इव्हॅल्युएशन ज्याला मी आपल्या GR मध्ये पण याचा उल्लेख झालेला आहे, मी त्याला जोडून घेतो. मूल्यमापनाच्या बाबतीत सुधार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्यामधील तरतुदीनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन विषयक मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी स्वतंत्ररित्या आता निर्गमित करणार आहे. मूल्यमापनामध्ये आता बदल होणार आहे, कारण श्रेयांक पद्धत, ग्रेडिंग सिस्टीम आपल्याला आणायची आहे. त्यासाठी होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, ज्याला HPC म्हटलेलं आहे. काय म्हणतो मी बघा परत एकदा, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड म्हणजे काय? HPC म्हणजेच समग्र प्रगती पत्रक. काय? समग्र प्रगती पत्रक. समग्र प्रगती पत्रकाचा अर्थ असा, फक्त विषयांचेच मार्क नाही, शारीरिक शिक्षणापासून त्याच्या आवडी निवडी, त्याच्यामधल्या असलेल्या क्षमता, त्याचं वर्षभर केलेलं असेसमेंट, या सगळ्याची नोंद समग्र प्रगती पत्रकामध्ये तुम्हाला आता करावी लागणार आहे. त्यासाठी मूल्यमापनाची व्यवस्था आता लवकरच आपलं जे पुण्याचं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आहे, ज्याच्या अखत्यारीमध्ये आपलं शालेय शिक्षणाचा सगळा कारभार चालतो, ते बदलणार आहे. फक्त 2 गोष्टी क्लिअर करतो. फास्ट मध्ये 12 वाजलेले आहेत. मला वाटतं मी 11:15 बोलायला सुरुवात केली, 11:15. मी थोडक्यात सांगतो. फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि समेटिव्ह असेसमेंट नावाचा प्रकार आहे. आमच्या उच्च शिक्षणामध्ये बदल होतोय, अजून तो फार रूट पर्यंत पोहोचलेला नाहीये. कसं चालतं व्यवस्था सरांना माहितीये, पण त्याचा अर्थ एवढाच आहे की आपण शेवटी वार्षिक परीक्षा घ्यायचो आणि विद्यार्थी पास की फेल सांगायचो, पण त्यानंतर वेळच मिळत नव्हता की नेमकं तुझं कुठं चुकतं हे सांगण्यासाठी. त्याला आपण समेटिव्ह असेसमेंट म्हणतो, समेटिव्ह मूल्यमापनाची पद्धत. आता फॉर्मेटिव्ह असेसमेंट सांगितलेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये. याच्यामध्ये कनकरंट इव्हॅल्युएशन केलेले. कनकरंट म्हणजे सातत्याने, म्हणजे इथपर्यंत सांगितलं प्राध्यापकाची किंवा शिक्षकाची जबाबदारी इतकी वाढवलेली आहे की वर्गात तास झाल्यानंतर ताबडतोब वेगवेगळ्या पद्धती आहेत. लेख स्लाइड दाखव फक्त, मी सांगतो. ते थांब, याच्यामध्ये होती का? घे बरं, दाखव बरं मला. क्रिटिकल थिंकिंग. चल ना पुढची साईड घे बघ. मेथड्स आहेत का बघ बरं जरा. वेगवेगळ्या मेथड्स आहेत या फॉर्मेटिव्ह असेसमेंटच्या.
ओके येस सिरीज ऑफ 5 क्वेश्चन्स. म्हणजे जेव्हा आपला तास संपतो ना, तास संपायच्या 5 मिनिटं आधी एखाद्या मुलाला उभं केलं पाहिजे कुणी, शिक्षकाने, आणि जे शिकवलं ना वर्गात त्याच्यावर 3-4 प्रश्न पटापट त्याला विचारले पाहिजे. जर त्याने त्या 3-4 प्रश्नांची उत्तरं लगेच दिली तर याचा अर्थ आपण जे शिकवले ते विद्यार्थ्याला कळालेलं आहे. परंतु जर त्याला ते कळालेलं नसेल तर याच्यात त्याची काही चूक नाही असं मी म्हणत नाही, असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतं. याचा अर्थ त्या मुलाची काही चूक नाही, शिक्षकाने त्याची शिक्षण देण्याची पद्धती यामध्ये बदल करायला हवा असं हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट सांगतं. म्हणजे शिक्षकांची जबाबदारी नवीन राष्ट्रीय तशी जबाबदारी वाढतेच आहे, कमी होण्याचं काही नाव घेतच नाहीये, पण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ही जबाबदारी वाढवलेली आहे. मग खूप साऱ्या नवीन नवीन टेक्निक आहेत की वर्गात मुलांना विषय समजलाय की नाही हे जाणून घेण्याच्या, त्या मी इथं सांगितलेल्या आहेत. तर मूल्यमापनामध्ये असा बदल होणार आहे. तुम्हाला फॉर्मेटिव्ह असेसमेंट आपल्याकडे तर सर महिन्याला टेस्ट सांगितलेले आहेत, विकली असेसमेंट सांगितलेले आहेत, जेणेकरून ते विद्यार्थ्याला लगेच कळलं पाहिजे. सरांनी एक वाक्य प्रास्ताविक संपवताना भारी वापरलं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणून फार भारी आहे, तिला बनवणारे लोक पण फारच भारी आहे. म्हणजे लय भारी आहे, आपल्या ग्रामीण भागात भाषेत बोलायचं झालं पॉलिसी बनवणारे लोक लय भारी आहेत, पॉलिसी पण लय भारी बनवलेली आहे. परंतु तिचं प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन होत असताना तुम्ही आणि आम्ही त्याला कसं घेऊ आणि कसं इम्प्लिमेंट करू यावर त्याची सक्सेस किंवा त्याचं यश अवलंबून आहे असं मला वाटतं. नेक्स्ट प्लीज. तर आता शालेय शिक्षणाचे 1-2 स्लाइड जे समेटिव्ह सांगितलंय मी. समेटिव्ह असेसमेंट म्हणजे वर्षाच्या शेवटी परीक्षा घ्यायची, मग त्यांचा निकाल लावायचा, मग कळणार की तुझ्यामध्ये काय चुकीचं होतं, तोपर्यंत तो नवीन इयत्तेमध्ये गेलेला असणार. नेक्स्ट प्लीज. ते आता नाही, म्हणजे थोडासा एलिमेंट ठेवला. नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे, मध्यंतरी त्याची बातमी आली होती की आता जे आपल्याला फंडिंग मिळायचं संशोधनासाठी त्याच्यासाठी सेपरेट बॉडीज बनवलेली आहे आणि त्यामार्फत आता फंडिंग, पूर्वी आपल्याला UGC कडे विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करावा लागायचे, आता सेपरेट नॅशनल रिसर्च फाउंडेशन येणार आहे, त्याच्या थ्रू ते होणार आहे. नेक्स्ट प्लीज. थोडंसं शालेय शिक्षणाला मी एका स्लाइडमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पार्ट 1 स्कूल एज्युकेशन मध्ये जे जे काही म्हटलेलं आहे ते मी एका स्लाइडमध्ये इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून घ्या ना, पुढं एंटर मारा, खालचे दिसत नाहीये. कारण शिक्षक भरतीबद्दल पण सांगितलेलं आहे, मी यावर जास्त कमेंट करणार नाही. म्हणजे काय माहितीये का, शिक्षक, भरती प्रक्रिया, नेमणूक, सेवेतील वातावरण, कार्यपद्धती, अखंड विकास कोणाचा, शिक्षकांचा, करिअर व्यवस्थापन, त्याची प्रगती, शिक्षकांसाठी व्यावसायिक मानके, विशिष्ट कौशल्य असलेले शिक्षक, शिक्षणाचा दृष्टिकोन. मला वाटतं या संदर्भात तुमचं चांगलं प्रबोधन मागच्या 6 महिन्यापासून चांगलं चालू असेल तर ते तुम्हाला चांगलं परिचित आहे. प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन, त्याला असं म्हटलेलं आहे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन. म्हणजे आपण म्हणतो ना वय वर्ष 3 ते 6 ही कुठल्याही लहान मुलाची अतिउच्च प्रगती करण्याची क्षमता असते किंवा ग्रास्पिंग करण्याची प्रगती असते. त्या संदर्भातला सिलेबस हा NCERT तयार केलेला आहे. तो NCERTचा सिलेबस आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन समितीकडे आलेला आहे. तो योग्य तो बदल करून आपल्या सगळ्या 3 ते 6 वयोगटामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे आणि तो अतिशय चांगला बनवण्यात आलेला आहे. फक्त आपल्या राज्याच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये काही बदल करण्यात येतील आणि तो देण्यात येईल. यापूर्वी अंगणवाड्यांना, बालवाडींना फॉर्मल सिलेबस नव्हता, जसा आमच्याकडं विद्यापीठाला असतो किंवा 10वीला असतो, 8वीला असतो, बालभारतीचं नाही का ते पाठ्यपुस्तक असतं, त्याचा यांना नव्हता. आता त्यांना सिलेबस आलेला आहे. हा मुख्य बदल आहे शालेय शिक्षणामधला. त्यानंतर पायाभूत साक्षरता, संख्यात्मक ते पण सांगितलेलं आहे. शाळा सोडण्याचं प्रमाण कमी करणे, शिक्षण सर्वत्व सुटसुटीत रंजक पद्धतीने देणं, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेतच. बाकी तर तुम्हाला तो 5-3-3-4 सांगितलेला आहे.
विचारशक्ती त्यांची वाढवायची आहे यामधनं. नेक्स्ट प्लीज. हे सगळं ऑलरेडी आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. हा आपला तो GR आहे, तुम्ही बघितला असेल आकृतीबंध. पायाभूत स्तर, पूर्व तयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर, माध्यमिक स्तर. त्यानंतर जर खाली गेला तर नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025 मध्ये फक्त पहिलीसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायची आहे 2025-26 मध्ये. 2026-27 मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी साठी आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करणार आहोत. त्यानंतर 2027-28 मध्ये इयत्ता 5वी आहे, 7वी आहे, 9वी आहे आणि 11वी आहे. त्यानंतर सन 2028-29 मध्ये इयत्ता 8वी, 10वी आणि 12वी साठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पण त्यातला एक महत्वाचा पॉइंट आहे सेतू अभ्यास. हॅव यू हर्ड अबाउट सेतू अभ्यास? सेतू अभ्यासला आमच्याकडे सिनियर कॉलेजमध्ये ब्रिज कोर्स असं म्हणतात. तुम्ही जर आता बघितलं असेल एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये 10वीचे जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांना 11वीला सायन्स विद्याशाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, नीट करायची आहे आणि जेई करायची आहे, सर्व खाजगी शिक्षण संस्था किंवा शिकवणी वर्गांमधून मे मध्ये फ्री ऑफ कॉस्ट 1 महिना. आता त्याचा उद्देश तुम्हाला पण माहिती आहे, पुढचे ऍडमिशन नाही का क्लासचं, पण 1 महिना ब्रिज कोर्स शिकवला जातो. म्हणजे 10वीच्या सायन्सची परत रिव्हिजन, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची पुन्हा एकदा रिव्हिजन, 11वीचे काही बेसिक कन्सेप्ट असतात जे 11वीला गेल्यानंतर त्यांना शिकायचे आहेत, त्या बेसिक कन्सेप्टची पुन्हा रिव्हिजन कधी करून घेतली जाते? 11वीचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी. अगदी त्याच प्रकारची प्रोव्हिजन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं शालेय शिक्षणामध्ये केलेली आहे. त्याला सेतू अभ्यास असं म्हटलेलं आहे. पहिलीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या आधी पहिलीच्या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यास कंप्लीट करावा लागेल. म्हणजे त्यांना एक ब्रिज कोर्स करावा लागेल. तो ब्रिज कोर्स केल्यानंतर पहिलीला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. त्याच्यामध्ये बालवाटिका 1, 2, 3 मध्ये जे काही थोडंफार झालं होतं, थोडीशी संख्यांची ओळख, अक्षरांची ओळख, ती पुन्हा शिकवायची आणि मग पहिलीचा जो शासनाने दिलेला अभ्यासक्रम आहे तो शिकवायला सुरू करायचा आहे. या अशा प्रकारची एक गोष्ट आहे. पाठ्यपुस्तकं आणि पाठ्य साहित्यांबद्दल जर बोलायचं सांगितलं शालेय शिक्षण विभागाच्या, तर आपलं काम आता बऱ्यापैकी हलकं झालेलं आहे. कारण एनी गेसेस फ्रॉम ऑडियन्स? पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत किंवा पाठ्य साहित्यांच्या बाबतीत आता बालभारतीचं काम खूप हलकं झालेलं आहे. कारणे द्या, नाही का आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतं, कारणे द्या. बालभारतीचं ओझं आता खूप कमी झालेलं आहे. का? कारण NCERTला पाठ्यपुस्तक निर्मितीची संपूर्ण भारतातल्या कॉमन सिलेबसवर तयार करण्याची जबाबदारी दिली होती. NCERTने त्यांची पुस्तकं तयार केलेली आहेत. ती आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन मंडळाकडे, परिषदेकडे ती येणार. आपलं परिषद त्याचा मागोवा घेणार की त्याच्यात काय बदल करणार. तर इतिहास आहे, NCERT मध्ये सगळा उत्तरेचा इतिहास आहे ना जास्त, मग त्या इतिहासाच्या पुस्तकात थोडासा आपला लोकल, त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर देश आणि त्याच्यानंतर जग, असं ते समाविष्ट करून थोडंसं मॉडिफिकेशन करून ते आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे NCERTची अतिशय दर्जेदार पुस्तकं, आपल्या मुलाला MPSC करायची असेल, आपल्या स्वतःच्या मुलीला UPSC करायची असेल, तर आपण सगळ्यात पहिले काय करतो? NCERTची पुस्तकं विकत घेतो आणि त्याचा अभ्यास करायला लागतो. आता तीच पुस्तकं आपण घेणार आहोत. इशारा आलेला आहे. नेक्स्ट घ्या लगेच. आता पुढे घेऊन टाका. मूल्यमापनाचं सांगितलं, विषयाचं सांगितलेलं हेच आहे सगळं. हे जाऊ दे, घ्या पुढे. ही UGचे क्रेडिट्स होते, घ्या पुढे. थँक्यूची स्लाइड आणा, म्हणजे इथे थांबायला
संयोजकांच्या शब्दाच्या बाहेर जायचं नसतं. घ्या ना पुढचं पण दाबा, कारण तिथं माझं युट्यूबचं चॅनलचं नाव दिलेलं आहे, फेसबुकचं पेज दिलेलं आहे. असं कसं इकडं आलं तर मार्केटिंग तर झालं पाहिजे ना, सबस्क्रायबर वाढले पाहिजे, तुम्ही शेअर केलं पाहिजे. मी मुद्दामून येताना व्हिडिओ शूटिंगचा कॅमेरा पण आणला होता, पण हा मला म्हटला की सर लेक्चर झाल्यानंतर तुमचं शूटिंग तुम्हाला देतो, कारण मग मला युट्यूबवर टाकायला मदत होते. आपल्यासारखे सहकारी नंतर पाहतात की सरांनी शिकवलं होतं, सांगितलं होतं, ते परत तिकडे रिपीट करता येतं. तर मित्रांनो, मला पुन्हा एकदा पार्थ शिक्षण संस्थेचं हिरक महोत्सव चालू आहे. पुन्हा एकदा मी माझ्या कॉलेजच्या वतीने, माझ्या वतीने मंडळाला खूप शुभेच्छा देतो. बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य, त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर अशोक कानडे सर यांचे खूप मनापासून आभार मानतो की आपण मला इकडे बोलावलं, मला इथं बोलण्याची संधी दिली माझ्या सहकारी मित्रांबद्दल. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि जाता जाता गणेश महाराज बडे आपलं ज्ञान परंपरेबरोबर बोलत असताना त्यांनी तुकाराम महाराजांचं नाव घेतलं, ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेतलं. मला सुचलं लगेच, मी त्यांना महाराजांना दाखवून घेतलं, महाराज तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोलले, मला त्यांच्या 2 ओवी आठवल्या, त्या बरोबर आहेत का जरा चेक करा. आणि त्यांनी मला दुजोरा दिला, हा त्या बरोबर आहेत. त्याचबरोबर त्यांनी गाथेचा उल्लेख केला. मी लगेच पेनाने लिहून घेतला तुकाराम महाराजांच्या ज्या गाथेच्या ओवी आहेत मला ज्या सुचल्या, आणि मी त्या तुमच्या समोर सादर करतो. त्याच्या मागे पण एक उद्देश आहे. त्या ओवी सुचल्या म्हणजे त्या NEP संबंधित आहे. जे आमच्या पुढे चॅलेंज उभा आहे ना, ते तुकाराम महाराजांनी एकदम चॅलेंज घालून टाकलेले त्यांच्या ओवींनी. बघा बरं का ते काय म्हणतात. तुकाराम महाराज त्यांच्या गाथेमध्ये म्हणतात, असाध्य ते साध्य, असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे या जगात असाध्य ते सुद्धा साध्य करता येतं, पण फक्त त्यासाठी अभ्यास लागतो, परिश्रम लागतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. माझं सुद्धा माझ्या मित्रांना हीच विनंती आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चितच एक नवीन आव्हान आपल्या समोर उभं करत आहे, पण मला खात्री आहे आमच्या या भारताच्या महाराष्ट्रातल्या मातीतले शिक्षक हे आव्हान पेलण्यास समर्थ आहे. ते निश्चित याच्यासाठी अभ्यास करतील, परिश्रम घेतील, आणि हे जे शिवधनुष्य आहे ते इझिली पेलतील. आणि शेवटी या बसलेल्या सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओवी सादर करतो आणि इथेच थांबतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या ह्या ओवी अशा आहेत. जे जे भेटे भूत, जे जे भेटे भूत, गणेश महाराजांनी नाही का भूता परस्परे जोडो, लगेच मला ते आठवलं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, भक्ती योग निश्चित हा जाण माझा. आपण सर्वजण मला भेटलात, तुम्ही देवच आहात, देवाच्या रूपाने मला इथे भेटलं. माझे 2 शब्द तुम्ही ऐकून घेतलात, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय उत्साही आणि वास्तविक असं व्याख्यान सरांनी आपल्याला दिलेलं आहे. आपल्या सर्वांनाच एक नवीन ऊर्जा त्यांच्या व्याख्यानाने निश्चितच मिळेल. आल्या आल्या सरांनी सुरुवातीलाच आपल्याकरता एक शेर सांगितला, सीढ़ियां उन्हें मुबारक हो. खरं तर सरांकरताही मला एक शेर सांगावं असं वाटतो. छू न सको आसमां, छू न सको आसमां को तो कोई गम नहीं, बस छू जाओ दोस्तों के दिलों को, ये भी तो आसमां से कम नहीं, ये भी तो आसमां से कम नहीं. सर, आमच्या सगळ्यांच्या हृदयात आपण एक जागा केलेली आहे नक्कीच, आणि आम्ही सगळे आपले मित्र झालेलो आहोत. यानंतरच्या आजच्या व्याख्यानात सन्माननीय जयश्री केशव खेडकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान या ठिकाणी द्यावं. परंतु तत्पूर्वी त्यांचा परिचय थोडक्यात